झी 24 तास एक पाऊल पुढे। सौरभ आणि राधा यांच्या नात्याचं पुढे काय होणार? मार्कंडच्या येण्यानं राधा आणि सौरभच्या नात्याचा स्वीकार होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला राधाई बावरीच्या सेटवर जाऊन। सौरभच्या प्रेमात आकंठ बुडालेली राधा अखेर निर्णय घेते केदारशी लग्न करण्याचा। या निर्णयाचा ताण येऊन राधा आजारी पडली आहे आणि अचानक तिचा सामना होतो तर सौरभ आणि मार्कंडशी। आता मार्कंडला राधा आणि सौरभच्या नात्यातली ओढ समजेल तेव्हा तो काय भूमिका घेणार हे विचारूयात मार्कंडलाच। पहिल्यांदा असं वाटतंय की फक्त सौरभलाच राधाविषयी वाटतंय की काय, म्हणजे हे एकतर्फी आहे की काय। नंतर हळूहळू त्याला कळत जातं की अरे बापरे, हे तर दोन्हीकडून आहे, म्हणजे दोघंही जण एकमेकांच्या प्रेमात आहेत। आणि पहिल्यांदा जो शॉक असतो तो नंतर जेव्हा दोन्ही बाजूची परिस्थिती त्याला कळली, त्यामुळे असं होतं की अरे आपल्याच भावाबरोबर, लहान भावाबरोबर लग्न ठरले आणि दुसऱ्या लहान भाऊ हिच्या प्रेमात आहे आणि राधाही त्याच्या प्रेमात आहे। म्हणजे केदार बरोबर लग्न जर झालं तर ती सुखी तर होणार नाही, पण जर समजा लग्न मोडलं तर काय होईल? याचं दोघांचं प्रेम आहे तर हे दोघं एकत्र यायला हवेत की यायला नको, त्यामुळे याची ही मार्कंडची थोडी द्विधा मनस्थिती झालेली आहे। तर सौरभचा दादा या नात्यानं मार्कंडची राधा आणि सौरभचं नातं पुढे सरकायला मदत होईल का, याबाबत राधाला काय वाटतंय हेही आम्ही जाणून घेतलं। तिला केदारशीच लग्न करायचंय, कारण तिला कळलेलं आहे की केदारशी लग्न केल्यानंतर सौरभ सुखी राहणार आहे। त्यामुळे आमची लग्नाची तयारी सुरू झाली। आता हळूहळू सगळ्या शॉपिंग ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, खरेदी सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर आता घरचे सगळे खुश आहेत, पण मला बेसिकली तर कोणाचा सपोर्ट उरलेला नाही, कारण सई मॅडम सुद्धा निघून गेलेल्या आहेत। मानस जो एकमेव सपोर्ट होता त्यांनी सुद्धा हात त्याचा मागे घेतलेला आहे। त्यामुळे मी आता सध्या फक्त एकटी आहे आणि सौरभची पण अशी अवस्था आहे की त्याला कळत नाहीये काय, कारण त्याचंही प्रेम आहे माझ्यावर, माझंही त्याच्यावर प्रेम आहे, पण आम्ही एकमेकांच्या सुखासाठी हे सगळं करतोय। त्यामुळे बघू आता काय होतं। मार्कंडला राधा सौरभचं नातं समजल्यावर तो कोणाच्या बाजूने कौल देईल याबाबत सौरभच्या मनातही शंका आहे। आता मार्कंड दादा आलाय खरा, पण तो कोणाला मदत करेल? केदारला मदत करेल, सौरभला मदत करेल का त्या सिच्युएशनकडे त्रयस्थासारखा बघून परत साऊथ आफ्रिकेला निघून जाईल? सो अजून त्याबद्दल सस्पेन्स क्रिएट झालेला आहे आणि तो आहे अजून मेंटेन्ड आहे। तर मार्कंड समोरही नक्की काय करावं हा पेच निर्माण झालाय। वर्ष मार्कंड इकडे नसल्यामुळं नॅचरली सीमानं सगळं सांभाळलेलं आहे। एक नवऱ्याशिवाय ती एकटी एक हाती सगळं सांभाळते, त्यामुळं नक्कीच सीमाबद्दल त्याला प्रचंड आदर आहे। थोडासा त्यांच्यात दुरावा असेल तरी तो इतरांसमोर ते दाखवत नाहीये, पण सीमाबद्दल ऑफकोर्स त्याला खूप प्रेम तर आहेच, आदरही आहे। त्यामुळं सीमा जो काही निर्णय घेईल त्याला सपोर्ट तर करावा असं त्याला निश्चितच वाटेल। पण मी म्हटलं तसं त्याचबरोबर एकाच बाजूने विचार न करता आता तो इकडं आलाय म्हटल्यावर तो सगळ्या बाजूंनी विचार करेल, सगळ्यांच्या बाजू ऐकून घेईल, स्वतः विचार करेल आणि मग जर त्याला समजा तरीही सीमाचा निर्णय पटला सगळा विचार करून, तर मात्र तो सीमालाच सपोर्ट करेल। तेव्हा आता मालिकेतलं कथानक आणखी उत्कंठावर्धक होणार आहे हे तर नक्कीच आहे। सौरभ आणि राधाच्या नात्याचं नक्की काय होणार याचे अपडेट्स चॅनल कट्टाची टीम तुम्हाला सतत देत राहील। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।